हॅलो, गुड इव्हनिंग मंडळी. कशा सर्व बऱ्यात ना? तर आज आम्ही म्हणजे आता संध्याकाळ झाली आहे, जरा फिरायला चालू आहे. फिरायला चाललो आहे. कीर्तन आला आहे पनवेलला. पनवेलला आलो आहे. हो, तर चला आम्ही जरा जाऊन येतो, मस्तपैकी फिरून येतो, एक राऊंड मारून येतो. तुम्हाला इकडचा पण परिसर दाखवतो. चला कसं आहे तर छान शांत परिसर. चला. तर तुम्हाला सोसायटीचा पण ग्राउंड दाखवता येतो. असा परिसर आहे तो, तिथे कार्यक्रम पण होत असतो. येस. आता जर उशीर झाला आहे ॲक्च्युली, चेतन जर गेला होता बाहेर तर मग यायला उशीर झाला असं झालं. आणि मग त्यानंतर आम्ही आता चाललो काही नाही, अंधारच पडतोय सर्व. थोडा अंधार पडायला सुरुवात झाली. त्यानंतर निघालं जाऊया जरा. मंडळी हे बघा, आम्ही खाली आलो आहोत. हे बघा मंडळी, आमचा असा सोसायटीचा परिसर आहे. एवढी मोठी सोसायटी आहे. इथे बघा मुलं खेळत आहेत कसे, आणि एवढा मोठा परिसर आहे. इथे खेळण्यासाठी फिरण्यासाठी खूप चांगला आहे. तिकडे असं कार्यक्रम पण होतात. ती शेड दिसते ना तुम्हाला तिकडे. आता आम्ही निघालो आहोत इथून गावातून. तुम्हाला गावाचं आता दाखवतो. हे मला वळण आहे का? हे मला वळण आहे ना, इथे 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 पुढे आहे, ते कुठे ते बघितलं या बाजूला. ह्यांना विचारायला पाहिजे हे मंदिर कुठे आहे म्हणून. हाय बाई, इथून 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 हे बघ, इथूनच 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 इथे यांना विचार. मंदिर इकडेच आहे का? ह्याच्याने भारी होतं रे शूट करायला. काम तर आज योग आलाय फायनली मंदिरात. हे कसलं? हो तेच. देव किती लांब लांब निघून राहिले ना. म्हणजे आम्ही जाता जाता इकडे मंदिराकडे आलो. हे मंदिर शंकराचं आहे, असं म्हणजे खूप प्राचीन असंच वाटतंय. आणि ते रस्त्याच्या या साईडला आहे. आम्ही नेहमी इथून बघतो की नेहमी जाऊया इकडे. आज योग आला जरा यायचा. हे बघा, आता त्यांनी इथे मंदिर धुत आहेत ते पूर्ण. हे बघा, इकडे बैलगाडी आली बघा. बैलगाडी बघायला मिळत नाही आपल्याला. बघा इथे झाड कसं आलंय, ते मस्त असं वडाचं झाड आलंय, खूप छान असं. आणि बघा हे महादेवाचं मंदिर. आम्ही खाली जात नाही कारण हे मंदिर पण धुतलंय त्यांनी, त्याच्यामुळे आम्ही जात नाही येत खाली. खूप छान आहे मंदिर आहे. पुरातन असं मंदिर वाटतं बघा, कसं खाली आहे ते. आणि इथे काहीतरी प्रोग्राम आहे त्यांचा. बघा अशी तयारी चालू आहे त्यांची. खूप चांगली सजावट वगैरे केली आहे त्यांनी. छान वाटलं दर्शन घेऊन. बघा बैलगाडी चालली आहे, छान वाटतं. खूप आधीची आठवण येते बैलगाडी बघून. ते त्यांनी होमसाठी पण केलं आहे. छान परिसर आहे बघा मंडळी, शांत आणि
इकडे घरं आहेत त्या साईडला गावातली बघा. संध्याकाळ झाल्या पण पोहोचू ना. आम्ही मंदिरात गेलो होतो मंडळी आणि आता चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी. चला आता आम्ही निघालो आहोत दर्शन वगैरे घेऊन. छानपैकी मस्त प्रसन्न वाटलं जरा. मंदिरात गेल्याशिवाय म्हणतात ना छान नाही वाटत. बरेच दिवस झाले गेले नव्हते मंदिरात, त्यामुळे म्हटलं चला जरा जाऊन येऊया. मी या मंदिरामध्ये गेले होते ह्याच्या आधी एकदा, पण मला आठवत नव्हतं, खूप आधी गेले होते. त्यामुळे जरा थोडं कन्फ्युजन होत होतं की नक्की कुठे आहे ते म्हणून. पण चला म्हटलं जाऊया. आणि संध्याकाळचं मस्त वातावरण होतं. भयंकर वारा वगैरे सुटला होता, काही विचारूच नका. गाडीवर म्हणजे बसले होते, पण ते काही शूट वगैरे करायला जास्त काही मला जमलं नाही व्यवस्थित असं. पण मी थोडंफार आपलं केलं. तर कसं वाटलं मंदिर नक्की कमेंटमध्ये सांगा. शंकराचं मंदिर होतं, स्वयंभूच मूर्ती होती वाटतं ती, असं मला तरी वाटतंय. आणि काहीतरी 2-3 दिवस आता तिथे कार्यक्रम असणार आहेत मंदिरात, तर सगळं साफसफाई वगैरे करत होते. इकडे पण कधी जायचं फिरायला का? हे काय चालू आहे बघा मस्तपैकी. हे रायता वा. इथे आणलेला आहे राईस माझ्यासाठी दादाने. इकडे आणलेलं आहे व्हेज कोल्हापुरी. हे बघा मस्तपैकी. आणि हे आणलेलं आहे बहुतेक हे चिली आणले वाटतं. चिली पनीर चिली आणले बहुतेक. नको फोडू, सर्व गरम गरमच आहे, नको फोडू. हे सर्व आणलेलं आहे. आणि आम्ही इकडे बघा भाकऱ्या भाजल्यात. आणि हे सर्व लिंबू कांदा वगैरे असणार आहे. हा ना लिंबू कांदा, हां तेच ना. आणि हा मस्त माझी व्हेज बिर्याणी. हे लिंबू कांदा. तेच आहे.